मी आता तुम्हाला खूपच महत्वाचा पार्ट शिकवणार आहे. हा अजिबात मिस करायचा नाहीये, नीट लक्ष देऊन बघायचा आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. स्टार करा या पेज जिथे तुम्ही हे लिहिणार आहात त्याच्या मार्जिन मध्ये स्टार करा. ह्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत ह्या सबस्क्रिप्शनशी रिलेटेड ऍडजस्टमेंट्स आहेत. सबस्क्रिप्शनशी रिलेटेड ऍडजस्टमेंट्स या सगळ्यात महत्वाच्या असतात, थोड्या ट्रिकी असतात. मी तुम्हाला सिंपल करून एक एक ऍडजस्टमेंट सांगणार आहे. सो सबस्क्रिप्शनशी रिलेटेड जे ऍडजस्टमेंट्स असतात त्या टोटल 3 प्रकारच्या असतात. सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन रिसीट पेमेंट अकाउंट, सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन ओपनिंग बॅलन्स शीट आणि सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन ऍडजस्टमेंट्स. तुम्हाला बेसिकली प्रॉब्लेम जेव्हा दिलेला असतो त्यामध्ये रिसीट पेमेंट आणि ओपनिंग बॅलन्स शीट ही दिलेली असते. जर ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली नसेल तर त्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये येणारे काही आयटम्स तुम्हाला असे ऍडजस्टमेंट फॉर्म मध्ये नुसत्या अमाऊंट दिलेल्या असतात की फिक्स्ड असेट्स वेअर फर्निचर एवढं, मशिनरी इतकं, असं पॉइंट मध्ये दिलेलं असतं. सो तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवून घ्यायला लागते, पण रिसीट पेमेंट मधलं मात्र कंपल्सरी दिलेलंच असतं. सो तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या असतात. सध्या असं आपण अज्युम करू की रिसीट पेमेंट आहे आणि ओपनिंग बॅलन्स शीट आहे. तो सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन रिसीट पेमेंट, सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन बॅलन्स शीट प्लस खाली ऍडजस्टमेंट्स दिलेले असतात, सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट्स. सो तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची आहे आणि लिहून पण घ्यायची आहे. सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन रिसीट अँड पेमेंट अँड ओपनिंग बॅलन्स शीट ओनली वन इफेक्ट इज गिव्हन. अगदी लक्षात ठेवून हे मार्जिन मध्येच लिहून ठेवा. सबस्क्रिप्शन्स ज्या रिसीट पेमेंट मध्ये आणि ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या असतील त्याचा फक्त एक सिंगल इफेक्ट द्यायचा आहे, पण सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन ऍडजस्टमेंट्स टू इफेक्ट्स आर गिव्हन. आता हे आपण फायनलायझेशन पाहिलेलं असल्यामुळे आपल्याला हे खरं तर माहिती आहे की जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असतं त्याचा आपण एकच इफेक्ट देतो आणि ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेलं असतं त्याचे 2 इफेक्ट देतो, 2 किंवा 3 असतात. पण इथे करताना आपल्याला रिसीट पेमेंट आणि ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये जर सबस्क्रिप्शन दिलेले असतील तर त्याचा एकच सिंगल इफेक्ट द्यायचा आणि जर ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेले असतील तर त्याचे 2 इफेक्ट द्यायचे. हे नीट लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक इफेक्ट कसा द्यायचा ते शिकवणार आहे. सबस्क्रिप्शन्स गिव्हन इन द रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीट साईडला म्हणजे डेबिट साईडला रिसीट अँड पेमेंट अकाउंट कसं दिसेल? रिसीट डेबिटला दिसतील, पेमेंट्स क्रेडिटला दिसतील. डेबिट साईडला जे सबस्क्रिप्शन दिलेलं असेल त्याची एंट्री कुठे करायची आहे? फुल अमाऊंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्याच्या पुढे काही लिहिलेलं आहे की ही अमाऊंट आत्ताची आहे, नंतरची आहे, प्रिव्हियस इयरची मिळाली आहे, काहीही विचार न करता फुल सबस्क्रिप्शनची अमाऊंट इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला लिहायची आहे. त्याच्या पुढे काय करायचं ते मी नंतर सांगेन, पण आधी तुम्ही सगळ्यात पहिला इफेक्ट त्याचा काय हे लिहून घेतलंय ना. सगळ्यात पहिला इफेक्ट तुम्ही काय द्यायचा आहे? सिंगल इफेक्ट द्यायचा आहे ना आपल्याला, कारण रिसीट अँड पेमेंट मध्ये सबस्क्रिप्शन आलेलं आहे. सो इन्कम जी आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मधलं इन्कम, जसं आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या लेफ्ट साईडच्या पेजवरती ट्रेडिंग P&L अकाउंट आणि राईट साईडच्या पेजवरती बॅलन्स शीट कॅपिटल अकाउंट करत होतो त्याच फॉर्मॅटमध्ये लेफ्ट साईडच्या पेजवर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, राईट साईडच्या पेजवर बॅलन्स शीट करायचे आणि खालती ऍडजस्टमेंट्स करायचे असतात. सो इथे इन्कम जे आहे ना तिथे बाय सबस्क्रिप्शन्स एक सिंगल इफेक्ट येणार आहे. रिसीट अँड पेमेंट मधल्या ज्या इनर कॉलम मध्ये ही फिगर लिहायची आहे, इनर कॉलम फिगर. बाय सबस्क्रिप्शन्स इनर कॉलम फिगर, त्याच्यामध्ये तुम्ही तिथे खालती तुम्हाला दिलेलं असेल की या सबस्क्रिप्शन्स पैकी इतकी अमाऊंट प्री रिसिव्ड होती, इतकी अमाऊंट लास्ट इयरची होती, इतकी अमाऊंट आउटस्टँडिंग लास्ट इयरची आत्ता मिळाली वगैरे. हे सगळं नंतर बघूया आपण. पहिला इफेक्ट तुम्ही फुल सबस्क्रिप्शनच्या अमाऊंटचा कुठे देणार आहात? इन्कम एक्सपेंडिचर क्रेडिट इनर कॉलम. सो फर्स्टली तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर क्रेडिट इनर कॉलम फिगर. कळलं? हे पहिलं करणार आहात. आता दुसरी गोष्ट काय करायची? याच फुल अमाऊंट मध्ये तुम्हाला असं दिलेलं असेल, याच फुल अमाऊंट मध्ये तुम्हाला असं दिलेलं असेल खालती
ठीक आहे, हे आपण नंतर बघूया. मी आधी बॅलन्स शीटचं सांगते तुम्हाला. सबस्क्रिप्शन गिव्हन इन ओपनिंग बॅलन्स शीट. आता दुसरं काय आहे, ओपनिंग बॅलन्स शीट आहे आपल्याकडे. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय दिलेलं असेल, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता ऍसेट साइड आहे, लायबिलिटी साइड आहे. तुम्ही जरा हे जे चालू वर्ष आहे ना आपलं, ह्याच्या जरा मागच्या वर्षात जाऊन विचार करा की लास्ट इयर मध्ये आपण गेलो, लास्ट इयर मधली जी सबस्क्रिप्शन होती ती पूर्ण सबस्क्रिप्शन मिळाली नाहीत सगळ्या मेंबर्सची. सो 1-2 मेंबरची 1-2 महिन्यासाठीची सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होती, जी आपण त्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दाखवली. काय ऍसेट साइडला दाखवली, इन्कम आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग इन्कमचा इफेक्ट काय असतो, ऍड टू इन्कम, ऍड टू ऍसेट, राईट इफेक्ट, आउटस्टँडिंग इन्कम. सो लास्ट इयरच्या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असं लिहिलं. आता आपण करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये आलोय. करंट इयरनी मागच्या वर्षीची बॅलन्स शीट कॅरी फॉरवर्ड करून घेतली. त्याच्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये काय दिसतंय, लास्ट इयरचे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग दिसतात करंट इयरच्या ओपनिंगला, बरोबर. मग ही जी ओपनिंग आउटस्टँडिंग आहेत ही कुठे असणार, ऍसेट साइडला असणार ना. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स, ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स प्रिव्हियस इयरची होती, ओपनिंगची होती. तसं तिथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं प्रिव्हियस इयर, इनर कॉलम मध्ये फिगर लिहायची. इफेक्ट काय द्यायचा आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जर ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आलेली असतील, बॅलन्स शीट ऍसेट साइड इनर कॉलम, कारण ती लास्ट इयरची प्रिव्हियस इयरची आउटस्टँडिंग होते. आता करंट इयरचं काय असेल ते आपण नंतर बघू. आता जी आपण आउटस्टँडिंग पाहिली आहेत ती प्रिव्हियस इयरची ओपनिंग बॅलन्स शीट मधली आहेत. असंच ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये काय असेल, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. पुन्हा आपण मागच्या वर्षात जाऊयात. मागच्या वर्षातली सबस्क्रिप्शन चालू 12 महिन्याची जी होती ती सगळी मिळाली, प्लस काही मेंबर्सनी पुढच्या वर्षीची सबस्क्रिप्शन आधीच भरून टाकली. पुढच्या 6 महिन्यांची सबस्क्रिप्शन आधीच भरून टाकली. मग त्या वर्षीच्या प्रीपेड सबस्क्रिप्शन मध्ये काय इफेक्ट येतो, प्रीपेड असेल तर लेस फ्रॉम इन्कम, अपोजिट साइडला इफेक्ट जातो. म्हणजे लायबिलिटी साइडला इफेक्ट काय गेला, प्री रिसिव्ड इन्कम्स. सो ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपण तिकडून करंट इयर मध्ये जेव्हा येतो तेव्हा ओपनिंग बॅलन्स शीटला जसं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिसलं प्रिव्हियस इयरची, तशीच प्रिव्हियस इयर मध्ये करंट इयरचे सबस्क्रिप्शन ज्यांनी पे केले आहेत ते लायबिलिटी साइडला दिसतंय प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन म्हणून. त्याचा इफेक्ट आपण काय द्यायचा, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असं लिहायचं आपण लायबिलिटी साइडला, आणि अमाऊंट लिहायची इनर कॉलम मध्ये. सॉरी, ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं. हे आपण इनर कॉलम मध्ये लिहिलं. पण आता हा सबस्क्रिप्शनची अमाऊंट चालू वर्षाच्या फायनान्शियल इयर साठीची होती की नाही, जी मिळाली प्रिव्हियस इयर मध्ये, पण ती आहे चालू वर्षाच्या फायनान्शियल इयरच्या सबस्क्रिप्शन साठी. म्हणजे जी करंट इयरचं आपण जे काम करतोय त्याच्या करंट इयरचं इन्कम येते, पण रिसिव्ह कधी झालं, प्रिव्हियस इयर मध्ये. करंट इयरचं इन्कम रिसिव्ह झालं प्रिव्हियस इयर मध्ये, पण आता आपण करंट इयरचं इन्कम एक्सपेंडिचर लिहितोय की नाही. मग करंट इयरचं जे इन्कम एक्सपेंडिचर आपण लिहितोय त्या इन्कम एक्सपेंडिचरच्या इन्कमला ते जे प्री रिसिव्ड इन्कम आहे ते ऍड व्हायला पाहिजे, कारण ते करंट इयरचं आहे. सो हा जो इफेक्ट तुम्ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा जसा ऍसेटला दिला तसा प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शनचा लायबिलिटीला न देता इन्कमला ऍड करून टाकायचा. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन्स किंवा प्री रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. मी पुन्हा एकदा सांगते ही ऍडजस्टमेंट. प्री रिसिव्ड इन्कम, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन जर इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला घ्यायचं असं मी लिहिलेलं आहे. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन म्हणजे काय, चालू वर्षाची सबस्क्रिप्शन पण मिळाली कधी, प्रिव्हियस इयर मध्ये.
आपण इन्कम एक्सपेंडिचर करंट इयरचं लिहितोय. सो करंट इयर मध्ये जर एक्झॅक्ट सगळ्या मेंबर्सनी एक्झॅक्ट पैसे दिले ना, आउटस्टँडिंग आहे ना प्री रिसिव्ड आहे, तर काय होईल? समजा आपल्याकडे 50 मेंबर्स आहेत, 50 मेंबर्सची 1000 रुपये फी आहे. सो 50 इंटू 1000 50,000 तुमची अमाऊंट झाली. सो 50,000 सबस्क्रिप्शन फीज एक्झॅक्ट अमाऊंट, ना एक्स्ट्रा झाली ना आउटस्टँडिंग आहे. तेव्हा आपण काय करणार? सबस्क्रिप्शन 50,000 एक्झॅक्ट अमाऊंट. पण 50,000 पेक्षा जास्त आली, 2,000 रुपये जास्त आले, तर काय झालं? एका मेंबरनी किंवा 2 मेंबर्सनी त्यांचे 1000 रुपये पुढच्या वर्षीचे करंट इयर मध्ये पे केलेत. सो नाव दॅट इज ट्रीटेड ॲज प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन द करंट इयर. पण तेव्हा आपण काय करू? 52,000 लिहू इथे, बरोबर ना? त्या केसमध्ये आपण इथे काय करू? 52,000 लिहू लेस 2,000 प्री रिसिव्ड, म्हणजे आउटर कॉलम फिगर काय आली? 50,000 करंट इयरचे इन्कम. हे 2,000 आपण इथे घेणार, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन म्हणून 2,000 घेणार. आता हे वर्ष संपलं, नेक्स्ट इयर उजाडलं. नेक्स्ट इयर मध्ये परत 50,000 यायला पाहिजेत, पण 48,000च आले. का आले? कारण 2 मेंबर्स म्हणतात मी मागच्या वर्षीच दिले की 2,000 रुपये. मग जर करंट इयर मधल्या रिसीट पेमेंट मध्ये 48,000च अमाऊंट फक्त आलेली आहे आणि आपलं काय ठरलंय? रिसीट पेमेंट मध्ये जी आलेली अमाऊंट आहे ती फुल अमाऊंट आपण इन्कम एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला घेऊन टाकायची. त्याप्रमाणे आपण 48,000 घेऊन टाकले. मग आपल्याला आता कळत नाहीये की 50,000 का नाही पूर्ण झाले? 50,000 सबस्क्रिप्शन यायला पाहिजे होतं, मग ते पूर्ण का नाही झालं? कारण ते 2,000 रुपीज 2 मेंबर्सनी प्रिव्हियस इयर मध्ये भरलं होतं. मग ते जर तुम्ही इथे लायबिलिटीलाच ठेवलं, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2,000 म्हणून, तर इन्कम टॅली होईल का? आपल्याला जे इन्कम 50,000 कम्प्लीट करायचंय त्या वर्षीचं इन्कम, ते नाही होणार. म्हणून ते जे प्री रिसिव्ड इन्कम पर्टिक्युलरली जे आहे ते लायबिलिटीला न घेता इथे प्री रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर म्हणून 2,000 ऍड करायचे. आता झाले ना आपले 50,000 पूर्ण. कळलंय? आता कळलं तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? सो जेव्हा प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन्स असतात तेव्हा ती डिरेक्टली करंट इयरच्या सबस्क्रिप्शन्स मध्ये ऍड करून टाकायची असतात. कळलं? आता हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स आहेत, पुन्हा आपण मागच्या वर्षीत जाऊया. आता 50,000 सबस्क्रिप्शन्स येणं एक्सपेक्टेड होतं. 50,000 सबस्क्रिप्शन्स आले नाही, 48,000 आले किंवा 45,000 आले. 5 मेंबर्सनी त्यांचे 1,000 रुपये दिले नाहीत. पण इन्कम तर पूर्ण दाखवायला पाहिजे. आपला रूल काय आहे? इन्कम पूर्ण दाखवायचं. सो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून आपण इथे सबस्क्रिप्शन जे 45,000 दाखवलं होतं ना, त्याच्यात आपण 5,000 ऍड करून सबस्क्रिप्शन पूर्ण केले 50,000. हे 5,000 काय आहेत? आउटस्टँडिंग, जे आपण इथे दाखवले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन क्लोजिंग बॅलन्सला. आता आपण करंट इयर मध्ये आलो. करंट इयर मध्ये आल्यानंतर ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपण आधी चेक करायचं की हा या मेंबर्सचे ओपनिंग अजून शिल्लक आहे बरं का, येणं आहे अजून त्यांच्याकडनं. या 5 मेंबर्स कडनं 5,000 रुपये अजूनही रिसिवेबल आहेत, प्लस करंट इयरचे 50,000 व्हायला पाहिजेत. कळलं? समजा असं अज्युम करा की ते जे 5 मेंबर्स होते त्यांनी त्यांचे 5,000 रुपये पे केले, प्लस या 12 महिन्यातले सगळे 50,000 पे झालेत. म्हणजे रिसीट अँड पेमेंटच्या रिसीट साईडला 55,000 दिसायला पाहिजेत. हो ना? करंट इयरचे 50,000 आणि जे मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग होते ते पण 55,000 आले, म्हणजे 5,000 आले. सो टोटल रिसीट किती झाली? 55,000. म्हणजे करंट इयरच्या एंडला आउटस्टँडिंग काही आहे का? नाहीये. आणि प्री रिसिव्ड पण काही आहे का? नाहीये. सो करंट इयरचे 50,000 करंट इयर मध्येच मिळाले, प्लस लास्ट इयरचे 5,000 आउटस्टँडिंग होते ते पण करंट इयर मध्येच मिळाले. सो रिसीट अँड पेमेंटच्या रिसीट साईडला 55,000 सबस्क्रिप्शन दिसतंय. बरोबर आहे का? कळलं? आता आपला रूल काय आहे? जे काही अमाऊंट आहे ती फुल अमाऊंट इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला लिहायची. मग आपण इथे काय लिहिणार? 55,000. आता तुम्ही म्हणाल 55,000 इथे मी घेतलेत, पण करंट इयरचं इन्कम 50,000च दाखवायला पाहिजे, 55 नाही. आता तुमच्या असं लक्षात येईल की ऍडजस्टमेंट्स मध्ये एक सेंटेन्स हळूच असं कुठेतरी खाली दिलेलं असतं की आउट ऑफ द सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड 5,000 वॉज फॉर द प्रिव्हियस आउटस्टँडिंग इन्कम किंवा सबस्क्रिप्शन. कळलं?
मग आपल्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की अरे इथे ऍसेटला हे जे 5,000 दिसत आहेत ना, हे ते रिसीव्ह झाले असणार आहेत. कळलं? मग तुम्ही काय कराल की हे जे 55,000 आहेत, हे 55,000 जर इफ रिसीट अँड पेमेंट और रिसीट अँड पेमेंट किंवा ऍडजस्टमेंट स्टेट्स दॅट दिस आउटस्टँडिंग इज रिसिव्ड, जर रिसीट अँड पेमेंट मध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं की सबस्क्रिप्शन 55,000 ब्रॅकेटमध्ये फॉर करंट इयर 50,000 फॉर प्रिव्हियस इयर 5,000, तरी सुद्धा तुम्ही आधी 55,000 घ्यायचे आणि खाली काय लिहायचं, लेस रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर. आता कळलं, हे 5,000 इथून लेस होणार. ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेले असल्यामुळे दोन इफेक्ट आहेत. 5,000 इथून रिसीव्ह होणार, लेस होणार, प्लस 5,000 इथे पण मायनसच होणार. राईट इफेक्ट लेस आणि हे नील होणार. आता देर आर नो मोर आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचे जे 5,000 आउटस्टँडिंग होते ते करंट इयर मध्ये कम्प्लीट रिसीव्ह झाले आणि आता प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग नाहीये. कळलं? इथपर्यंत कळलंय? नक्की कळलंय? सो जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचे असतील आणि ऍडजस्टमेंट्स मध्ये किंवा रिसीट पेमेंटच्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल की दिस आउटस्टँडिंग इज रिसिव्ड, देन लेस फ्रॉम ऍसेट आणि लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन्स. लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन्स हा दुसरा इफेक्ट असेल इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला. हा फर्स्ट इफेक्ट, हा सेकंड इफेक्ट. कळलंय का नक्की? दोन इफेक्ट मी आता कोणते कोणते सांगितले, सबस्क्रिप्शन गिव्हन इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि सबस्क्रिप्शन गिव्हन इन ओपनिंग बॅलन्स शीट. अशा वेळेला काय करायचं? आता मी अजून एक तुम्हाला असं सांगणार आहे की ओपनिंग आउटस्टँडिंग मध्ये 5,000 होते, हीच केस आपण कंटिन्यू करू. आता हे जे ओपनिंग आउटस्टँडिंग मध्ये 5,000 होते ते प्रिव्हियस इयर साठी होते. आता आपण करंट इयर मध्ये आलोय. करंट इयर मध्ये प्रिव्हियस इयरचे फीज रिसिव्ड असं लिहिलंय, पण 5,000 नाहीयेत, 3,000च आहेत. काय सांगितलं? हे 55 नाहीयेत, हे 53 आहेत. मग काय कराल? करंट इयरचे 50,000 मिळाले, प्रिव्हियस इयरचे 5,000 जे आउटस्टँडिंग होते त्यातले 3,000च फक्त मिळाले. याचाच अर्थ 2,000 इज स्टील आउटस्टँडिंग. म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये तर ते आउटस्टँडिंग होतेच, प्लस करंट इयर मध्ये ते आउटस्टँडिंग कॅरी होणार आहे पुढच्या वर्षीसाठी. सो आता हे जे 5,000 आहे त्यातले 3,000 रिसीव्ह झाले, 2,000 आर स्टील आउटस्टँडिंग. आणि इथे लेस 3,000, 50,000 करंट इयरचं इन्कम बरोबर मॅच झालं. कळलं? इथे आपलं करंट इयरचं इन्कम मॅच व्हायला पाहिजे. जेवढे मेंबर्स तेवढे सबस्क्रिप्शन फीज इज इक्वल टू अमाऊंट, ही आपली इथे मॅच झाली पाहिजे, काहीही झालं तरी, इन एनी केस. मग त्यातले हे जे 3,000 आपण लेस केले ते इथून लेस केले आणि 2,000 इज स्टील आउटस्टँडिंग. कळलं? याला काय म्हणायचं? पार्टली रिसिव्ड. पूर्ण रिसीव्ह झाले का? नाही, पार्टली रिसीव्ह झाले. सो आता आपण जी ऍडजस्टमेंट पाहिली हे पार्टली रिसिव्हची होती की इफ द रिसीट अँड पेमेंट ऍडजस्टमेंट स्टेट्स दॅट दिस आउटस्टँडिंग इज फुल्ली रिसिव्ड ऑर पार्टली रिसिव्ड. मग जेवढं रिसीव्ह झालंय तेवढं सबस्क्रिप्शन मधनं लेस करा आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मधनं सुद्धा लेस करा. कळलं? आता आपण ऍडजस्टमेंट्स बघूयात. सबस्क्रिप्शन गिव्हन इन ऍडजस्टमेंट्स. ऍडजस्टमेंट्स मध्ये कोणत्या कोणत्या सबस्क्रिप्शन्स असतात हे लिहून घेतलंय तुम्ही असं मी अज्युम करते. पुढचा टाइप आहे ऍडजस्टमेंट्स. सबस्क्रिप्शन गिव्हन इन ऍडजस्टमेंट्स ते आपल्या नेहमीचे आहेत. सो ऍडजस्टमेंट मध्ये पहिला जो येणार आहे तो कोणता आहे? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. आपण नेहमी करतो तसंच की करंट इयरचे सबस्क्रिप्शन्स आउटस्टँडिंग आहेत तर तुम्ही काय कराल? ऍड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट सबस्क्रिप्शनला
आणि ऍड टू बॅलन्स शीट ऍसेट. बरोबर ना? करंट इयर बद्दल चाललंय. आता प्रिव्हियस इयर ओपनिंग सगळं झालं आपलं. आता करंट इयरचे जे होते 50,000 मिळायला पाहिजे होते, 50,000 मधले 48,000च मिळाले, म्हणजे 2,000 आउटस्टँडिंग आहे. कळलं? सो हे जे 2,000 आउटस्टँडिंग आहे तेव्हा रिसीट अँड पेमेंट मध्ये काय असतं, 48,000 सबस्क्रिप्शन असं दिलेलं असतं. त्याच्यावरनं साधारण आपल्याला अंदाज येतो की हे पूर्ण मिळालेले नाहीयेत. मग ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं की देअर वेअर 2,000 रुपीज आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर. मग आपल्याला कळतं की टोटल 50,000 व्हायला पाहिजे. ऍड टू इथे काय करणार आपण, ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग आणि बॅलन्स शीट ऍसेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. असं लिहायचं. राईट इफेक्ट ऍड केलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी ऍडजस्टमेंट काय असते, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. प्री रिसिव्ड शब्द आला की लेस करायचं. लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन्स, इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट. आणि काय करणार आपण, ऍड टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लायबिलिटीला ऍड करायचं. इथे लेस प्री रिसिव्ड आणि इथे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन्स. इफेक्ट कळलाय नक्की? काय केलं आपण, हे मागच्या वेळेला आपण स्टँडर्ड फायनल अकाउंट्स मध्ये जे बघतो तेच. आउटस्टँडिंग इन्कम असेल की इन्कमला ऍड करा, ऍसेटला ऍड करा. प्री रिसिव्ड इन्कम असेल की इन्कम मधनं लेस करा, लायबिलिटी मध्ये ऍड करा. या दोन ऍडजस्टमेंट कळल्या आहेत? नक्की कळल्या आहेत? आता थर्ड ऍडजस्टमेंट अशी असते, नंबर ऑफ मेंबर्स अँड सबस्क्रिप्शन फी पर मेंबर इज गिवन. ऍडजस्टमेंट्स मध्ये काय दिलेलं असतं की देअर आर 50 मेंबर्स अँड सबस्क्रिप्शन पर मेंबर इज 1,000 रुपीज. मग आपण ऍडजस्टमेंट्स मध्ये एक वर्किंग नोट बनवायची. वर्किंग नोट मध्ये 50 मेंबर्स इंटू 1,000 रुपीज इज इक्वल टू 50,000 रुपीज सबस्क्रिप्शन फी असं लिहायचं. त्यामध्ये त्या सबस्क्रिप्शन फी मध्ये आपण कम्पेअर कशाशी करायचं, रिसीट अँड पेमेंट मध्ये जे सबस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे त्याच्याशी हे कम्पेअर करायचं. आणि मग आपल्या लक्षात येतं की 48,000 जर असेल, जर तुमची अमाऊंट रिसीट अँड पेमेंटची अमाऊंट जर मोठी असेल या सबस्क्रिप्शन फी पेक्षा, तर त्याला म्हणायचं प्री रिसिव्ड. याचा अर्थ पुढच्या वर्षीची मिळाली. आणि रिसीट अँड पेमेंटची अमाऊंट कमी असेल सबस्क्रिप्शन पेक्षा, तर त्याला म्हणायचं आउटस्टँडिंग. परत एकदा सांगते मी की ही जी 50,000 अमाऊंट आहे इथपर्यंत बघा, पुढचं बघू नका. 50,000 सबस्क्रिप्शन मिळालं. 50 मिळालं इन द सेन्स कॅल्क्युलेट झालं की 50 मेंबर्स 1,000 रुपीज इच असं मेंबरशिप फी आहे. 50,000 सबस्क्रिप्शन फी मिळायला हवी होती. पण रिसीट पेमेंट मध्ये किती मिळाली, 52,000. रिसीट अँड पेमेंट मधली जास्त आहे या 50,000 पेक्षा. याचा अर्थ आपण काय समजून घ्यायचा की नेक्स्ट इयरची प्री रिसीव्ह झाली. म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट कशाची करणार, प्री रिसीव्ह सबस्क्रिप्शन. पण हीच अमाऊंट ही 52,000 आणि 50,000 असेल तर तुमचं प्री रिसीव्ह 2,000 हे कळलं. पण जर रिसीट अँड पेमेंटची अमाऊंट ही 47,000 आहे आणि ही तुमची सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे 50,000, याचा अर्थ तुमचं 3,000 रुपीज आउटस्टँडिंग आहे. सो तुम्हाला रिसीट अँड पेमेंटच्या अमाऊंटशी ती कम्पेअर करायची आहे. रिसीट अँड पेमेंटची अमाऊंट जर 47,000 असेल आणि कॅल्क्युलेटेड सबस्क्रिप्शन 50,000 असेल तर तुम्हाला कळलं हे 3,000 आहे. मग तुम्ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट कराल. जर ती अमाऊंट एक्सेस असेल तर प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट कराल. कळलं? ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेले असतात. त्याचे 2-2 इफेक्ट येतात. मी इथे प्रत्येक ठिकाणी 2 इफेक्ट लिहिलेले आहेत.
या आता मी ज्या शिकवल्या त्या सगळ्या सबस्क्रिप्शनशी रिलेटेड असलेल्या ऍडजस्टमेंट्स होत्या. तुम्हाला मी आता ह्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स पण पुढे घेणार आहे, तुमच्या बुकमध्ये आहेत, पण मुळात सबस्क्रिप्शन म्हणजे काय हे आधी डोक्यात ठेवा. आणि ह्या ऍडजस्टमेंट्स लक्षात ठेवा. ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसीट पेमेंट मध्ये आलं तर काय करायचं आणि ऍडजस्टमेंट मध्ये आलं तर काय करायचं, हे सगळे टाईप मी तुम्हाला शिकवलेत. पुढच्या ऍडजस्टमेंट्स नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. तोपर्यंत टाटा.